व्यवस्थेचा विचार करताना फक्त शेतीचा विचार करून चालत नाही, कारण शेती ही बाजार व्यवस्थेशी जोडलेली असते आणि या बाजार व्यवस्थेचा प्रचंड प्रभाव या शेतकऱ्याच्या जीवनावर पडतो. म्हणून शेतकऱ्याची आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर बाजार व्यवस्थेमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. सुरुवातीला सगळे व्यवहार हे वस्तूमध्ये व्हायचे, त्याला आपण वस्तू विनिमयाची पद्धत म्हणतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्याला शेतीची अवजारे दुरुस्त करायची असतील तर तो कारागिराला धान्य द्यायचा. असा त्याचा पूर्ण व्यवहार हा त्याच्याकडच्या धान्यावरच चालायचा आणि त्यामुळं त्याचा व्यवहार कधी थांबायचा नाही. पण नंतर सगळे व्यवहार पैशामध्ये होऊ लागले. त्यामुळं रोजच्या कामासाठी त्याच्याजवळ पैसे असणं महत्त्वाचं होऊ लागलं. शेतातलं आलेलं पीक विकून येणारा पैसा हा एकाच वेळेस येतो, पण व्यवहार तर रोजचाच आहे आणि रोजच्या छोट्या छोट्या कामांना देखील पैसे लागतात. पीक विकून आलेले पैसे काही महिन्यात संपून जातात. एकतर पीक एकाच हंगामात येतं आणि बाजार नियम जर बघितला तर एकाच वेळी एखादी वस्तू भरपूर प्रमाणात बाजारात आली तर तिची नैसर्गिकरित्या किंमत कमी होते. म्हणजे जितका भाव पिकांना मिळायला हवा तितका कधीच मिळत नाही. मुलांचं शिक्षण, घरातला आजारपण, सण, उत्सव यामध्ये सतत खर्च होत राहतो आणि मग नाईलाजास्तव शेतकऱ्याला कर्जाच्या फेऱ्यात अडकावं लागतं आणि ते कर्ज फेडण्यात दुसऱ्या वर्षीचं सारं उत्पन्न जातं. पुन्हा खर्चासाठी काहीच हाती उरत नाही आणि मग तो या चक्रात अडकून जातो. कर्जमाफी होते, सरकार काही पिकांसाठी दर जाहीर करते. आज गावोगावी बँका आहेत. दिसायला तर भरपूर बदल झाले, पण मग आजही आपल्या महाराष्ट्रात दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतात असं स्वतः सरकारनं कबुली दिलेली आहे. एवढं सगळं असूनही मग शेतकरी आत्महत्या का करतो किंवा तो पिढ्यानपिढ्या गरिबीच्या चक्रात का अडकतोय? याच्या सगळ्या मुळाशी एकच कारण आहे. वर्षातून 2-3 वेळा येणारं पीक आणि ते विकल्यानंतर एकाच वेळी हाती येणारा पैसा. पुन्हा वर्षभर दुसरं पीक येईपर्यंत उत्पन्नाचं दुसरं पुरेसं साधन नसणं. याच उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालण्यातच शेतकऱ्याचं आयुष्य जातं. आणि हे उत्पन्न सुद्धा दरवर्षी येईलच असं नाही, कारण आपली शेती ही पावसावर अवलंबून असलेली आणि पाऊस एकतर कमी पडतो किंवा सगळं पीक वाहून नेतो इतका जास्त पडतो. म्हणजे आधी ज्या प्रमाणात वार्षिक उत्पन्न व्हायचं तेवढा आज दरवर्षी होत नाही. हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो. सरकारी धोरण देखील जागतिक बाजारपेठांच्या दबावाखाली बदलत राहतं. मोठमोठे देश त्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी गरीब देशांना वेठीस धरतात. म्हणजे पाऊस, बाजार व्यवस्था आणि सरकारी धोरणं यांच्या प्रभावाखाली शेती चालते. पण त्या शेतीत दिवस-रात्र राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात मात्र ना पाऊस आहे, ना बाजार व्यवस्था आहे, ना सरकारी धोरण. मग यावर उपाय काय? तर शेतकऱ्यानं स्वतः बाजार व्यवस्थेचा भाग व्हायला हवं. आपल्या पिकाचं मोल त्यानं स्वतः केलं पाहिजे. कवडी मोलानं आपलं पीक विकलं जातंय याची जाण त्याला पाहिजे. त्याला आपलं उत्पन्न शाश्वत करायला पाहिजे. वर्षातून एका वेळा मिळणारं उत्पन्न हे त्याच्या गरिबीचं मूळ आहे. त्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. आता शेतकऱ्याला फक्त शेतकरी न राहता शेतकरी नोकरदार व्हावं लागेल. म्हणजेच नोकरीचे पैसे जसे दर महिन्याला येतात तसंच त्याला देखील आपलं उत्पन्न जे वर्षातून एकदा मिळत होतं ते महिन्यावर आणावं लागेल. त्याला त्याच्या पिकावर स्वतः प्रक्रिया करावी लागेल. त्याच्या पिकाचं मोल जर बाजार व्यवस्था करत नसेल तर त्याला स्वतः त्याच्या पिकाचं मोल वाढवावं लागेल.